मालेगाव छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दीपक जाधव यांनी नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। मालेगाव शहरात कोणालाही विना परवाना, विना हेल्मेट, विना कागदपत्र वाहन चालवण्यास परवानगी नाही। तसेच रॉंग साइडने वाहन चालवणे, नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे करणे किंवा रस्त्याच्या कडेला अडथळा निर्माण करणे हा गुन्हा मानला जाईल। पोलीस निरीक्षक जाधव यांनी पुढे सांगितले की वाहन चालविताना फोनवर बोलणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात येईल। नियम भंग करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नाशिक जिल्हा पोलीस प्रशासन कायद्याचा बालेकिल्ला ठरावा यासाठी जनतेनेही शिस्तबद्ध व जबाबदार नागरिक म्हणून वागावे असे आवाहन त्यांनी केले। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स मीडिया, डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। आज या ठिकाणी आपण एकात्मता चौक मोसम पुल या दरम्यान जे काय रोडवर वाहनं लागलेले आहेत, तसंच जे काय ट्रिपल सीट आहे रॉंग साईड आहे, जे काय ट्रिपल सीट आहे रॉंग साईड आहे, त्यांच्यावरती आपण दंडात्मक कारवाई करतो आहे। माझं सर्व मालेगावच्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे नो पार्किंगमध्ये किंवा रोडवरती वाहने लावू नये, ट्रिपल सीट वाहने चालू नाही, विदाऊट लायसन्स, विदाऊट डॉक्युमेंट गाड्या चालू नाही। जर असं काय आढळलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, सर्वांनी नोंद घ्यायची आहे। धन्यवाद।